नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज महाराष्ट्रात येणार आहेत. प्रचाराला सुरुवात होणार आहे. त्याच मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी कडाडून हल्ला चढवला. इथे येऊन ते काय पाहणार आहेत? 10 वर्षांनी देखील त्यांना दारोदार भटकावं लागत आहे मत मागण्यासाठी. योगींना महाराष्ट्रात यावं लागत आहे. त्यांनी त्यांच्या राज्यात थांबावं, तिकडची परिस्थिती सांभाळावी. उत्तर प्रदेशमध्ये भाजपची स्थिती खूप गंभीर आहे अशी टीका राऊत यांनी केली. नाशिकच्या जागेसाठी संघाकडून पुन्हा सर्वेक्षण सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. छगन भुजबळांना विरोध होत असल्याने दुसऱ्या उमेदवाराची चाचपणी सुरू होणार अशी माहिती सूत्रांनी दिली. भुजबळांना होणारा वाढता विरोध बघता उमेदवार बदलण्याची तयारी सुरू झाली आहे. नाशिकच्या जागेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून अजय बोरस्ते यांच्या नावाची चर्चा आहे, तर भाजप आणि संघाकडून राहुल ढिकले यांचं नाव आघाडीवर आहे. IPL मध्ये रोहित शर्मा चांगलाच चर्चेत असतो. मुंबई इंडियन्सने त्याचे कर्णधारपद काढल्यानंतर MIचे फॅन्स नाराज झाले होते. त्या नाराजीचा सामना अजूनही हार्दिक पांड्याला करावा लागत आहे. IPL मध्ये रोहित शर्मा धडाकेबाज फलंदाजी करत आहे. दिल्ली कॅपिटल विरुद्ध खेळला गेलेल्या सामन्यात त्याने 27 चेंडूत 49 धावांची खेळी केली. त्याच्या धडाकेबाज खेळीमुळे त्याला हिटमॅन म्हटलं जातं, परंतु तो IPL मधील 43वे अर्धशतक पूर्ण करू शकला नाही. 1 धावाने त्याचे अर्धशतक हुकलं. 1 धाव कमी असताना रोहित शर्मा अर्धशतक करू न शकण्याची रोहितची ही पहिली वेळ नाही. लोकसभा निवडणुकांची तयारी चांगली जोरात सुरू झाली आहे, मात्र तरीही अजून राज्यातील साताऱ्याच्या जागेचा सस्पेन्स काही संपलेला नाही. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून साताऱ्याच्या जागेवर कोण निवडणूक लढवेल हे अद्याप स्पष्ट झालं नाही. भाजपाकडून खासदार उदयनराजे भोसले यांना साताऱ्याचं तिकीट मिळणार असल्याची चर्चा गेल्या बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. खुद्द उदयनराजे यांनीही उघडपणे येथून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले, मात्र तरीही अद्याप उदयनराजे यांच्या नावाची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे साताऱ्यात नेमकी लढत कोणाची होणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष आहे.